आता बोटिंग करतोय आपली 3 बोट केल्या अरे चुप ना येणे ते लग्नाची शूटिंग करतोय काय मी असं थेट महाबळेश्वर मान कटली तुझी काका येत ओके आता थेट आपण काका ना चला आता आपण आलोय आपल्या रिसॉर्ट वरती ग्रीन पार्क नाव विसरलं ग्रीन पार्क कॉटेज आहे इट्स कॉटेज तर नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवनिक व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला. सो सकाळचे वाजलेले आहेत 5 येस आणि आम्ही तुम्हाला असे 5 वाजता छान असे तयार झालेले दिसतोय. सो आज आपण चाललेलो आहोत फॅमिली पिकनिकला महाबळेश्वर. येस, महाबळेश्वर, तुळजापूर आणि पंढरपूर 4 दिवसाची आपली फॅमिली ट्रिप असणार आहे. सो आपली ही 18 जणांची पिकनिक आहे छान अशी. सो तुम्ही पण आमच्यासोबत या पिकनिकचा आनंद घ्या, ब्लॉग पूर्ण बघा आणि काही सजेशन्स असतील, कमेंट असतील नक्की आम्हाला सांगा. हॅलो, सो आम्ही बिल्डिंग खाली येऊन थांबलेलो आहोत. बस 2 ठिकाणावरून येते, एक सायनवरून आणि एक माहीमवरून. थर्ड येस 2 पिकअप आहेत. आपला पिकअप सर्वात लास्ट आहे आणि थर्ड स्टॉप आहे आपला शिवडीचा. कारण काय आहे, कारण आपण शिवडीवरून अटल सेतू आपला थर्ड पिकअप. हां, सो आपण वेट करतोय. आमच्या बरोबर अजून 5-6 जण आहेत, ते पण येतात. फॅमिली मेंबर्स आहेत, काकांची फॅमिली. वेट करतो. सो आता बस आली की आपण पूजा वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण निघणार. काळोख अजून उजेड झालेला नाही आहे, 5:30 झाले आहेत. हळूहळू होईल उजेड. हे सामान आणि ही अविनाशकडे एक बॅग मोठी, सर्वात मोठा हमाल माझ्याकडे. येस मोरया. होय महाराजा. होय महाराजा. होय महाराजा. येस, सो आपण निघालेलो आहोत. आपली बस निघालेली आहे महाबळेश्वरच्या दिशेने. तुम्ही बघू शकता सब हमारे पंटर आगे बैठे हैं आणि मी आणि माझा भाऊ तर हम लास्ट सीट पे है. दोनों अकेले आहे. जो पुढे बसलाय टूर मॅनेजर हात दाखवा. टूर मॅनेजर पुढे बसलेले आहेत. हा. बाकी सगळे इकडे चिल्लर पार्टी अर्धी पुढे सगळे बसलेले आहेत इकडे. आता इथून तरी 5-6 तास लागतील. 12 वाजेपर्यंत पोहोचायचा आपला अंदाज आहे महाबळेश्वरला. सो लेट्स सी. अद्विता चला. मनवी सगळ्यांनी गाणे म्हणायचं. पप्पानी गणपती आणला, गणपती आणला, शंकर आणि पार्वती पाणीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती गणपती लुकू लुकू बघतोय चांगला, गणपती आणला. हे गणपती आपण नाचो नाचो. सकाळचे 7:30 झालेत आणि आता आपण आलोय लोणावळ्याच्या आधी जो फूड मॉल लागतो तिथे पोहोचलोय.
ही आपली गाडी साई माऊली ट्रॅव्हल्स 9191. गेल्या वर्षी आपल्याला हीच गाडी होती. आपल्याला चांगली सर्व्हिस दिली आहे या दादाने, त्या कारणाने आपण हीच गाडी करतो. साई माऊली ट्रॅव्हल्सचे अमित दादा असतात आपल्यासोबत, तर बहुतेक नाही आहेत, उतरलेत ते. आपली फॅमिली आता नाश्ता करण्यासाठी आपण थांबलो आहे, तर सगळी फॅमिली उतरते. पाठीबा सुंदर असे पहाट झाले. सूर्य आता जस्ट सनराईज झाले, जस्ट डोंगरामागून सूर्य उगवले. सो निघतायत लोक एक एक करून. ते लग्नाची शूटिंग करतोय काय मी असं टन 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 टन. हाय, अजून यांची मॅगी आली नाहीये. हो मॅगीवाले. हा तर सगळे नाश्ता करायला बसले तिकडे, झोपले. हो डोंबिवलीवाले काय खात आहे? शार्वी तू काय खाते? मॅगीची वेट करते. हॅलो. सो नाश्ता आपला झालेला आहे. सगळेजण बाकीचे करतात अजून नाश्ता वगैरे. अजून कोणाला झालं ऑलमोस्ट सगळ्यांचं झालं. आता आपण बोर्डिंग करणार आणि आता थेट बसमध्ये बोर्डिंग करणार. यार बोर्डिंगच असतं, इंग्लिश वर्ड येत नाही. बोर्डिंग करणार आणि आता थेट महाबळेश्वर. मान कटली तुझी. काका येत. ओके आता थेट आपण काका काका ना काका गेले. ओके थेट आता आपण इथून सरळ महाबळेश्वरमध्ये अजिबात स्टॉप नाही. कारण आपल्या 12च्या आतमध्ये असं नाही, पण 12पर्यंत आपल्याला महाबळेश्वर गाठायचं. 8 वाजले, 9, 10, 11, 12, 4 तास. आय थिंक 4 तासात आपण पोचू इथे. सो लेट्स डू इट. बाय ब्रो. बाय. माईमध्ये हां माईला एंटर केलं. चला आता आपण आलोय आपल्या रिसॉर्टवरती. ग्रीन पार्क नाव विसरलं. ग्रीन पार्क कॉटेज आहे. इट्स कॉटेज. तर हा आपला एंट्री आहे. छान असं. ओके ही आपली लहान चिल्ली पिल्ली आपल्या पिकनिकला आले. तू चिल्ली पिल्ली आहे. ही चिल्ली पिल्ली आहे बघा. ओके तर आता इथे स्विमिंग पूलच्या इथे आपली सगळी फॅमिली बसले आणि इकडे पार्टी आपलं. अरे हा अजून आहेत मेंबर, आपले लहान मेंबर आहेत अजून ह्याच्या आपल्यामध्ये. पार्टी आपलं डायनिंग आहे. तर आता आंघोळ करून सर्व आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत. आता जेवायसाठी आणि थोडं सनबाथ घेत आहेत. थंडीमुळे गारटले सगळे. हा 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 लहान मुलांसाठी इकडे आपल्याला छान असे स्लाइड, सीसॉ, स्विंग्स आहेत. देन हे डक वगैरे बसायला आयटम आहेत. आणि समोरच हायवे, एकदम समोर हायवे. महाबळेश्वरला पंचगणी टू महाबळेश्वर जातो आणि आपल्या एकदम एक्झॅक्ट समोर वेण्णा लेक आहे. तिकडे आपण आता संध्याकाळी जाणार आहोत. आता लंच करून. येस ओके ठीक आहे. हाय करा सर्वांनी. सगळे लहान मुलांनी इथे थांबा. या पिकनिक मधले आपले लहान मुलं आहेत ही सगळी. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? सो सगळे आता जेवायला चालले. जेवण रेडी आहे दुपारचं. जेवायला चालू. येस येस चीट मिल आमचा. आत्ता टेम्परेचर मे बी असेल 20
21 असेल, तरी थंडी आहे बऱ्यापैकी. आणि रात्री आम्ही काल चेक केलं होतं, तर आज रात्री एक 13 ते 12 डिग्री टेम्परेचर जाणार आहे महाबळेश्वरला. सो रात्री बघूया काय मजा येते थंडीची, एकदम कुडकुडी. लेट्स सी. बस कुठे पण. हा माझ्या ह्याच्यात ठेवले. सो सगळे आता निघालेलो आहोत पुन्हा फ्रेश होऊन. 4 वाजलेले आहेत. वेण्णा लेकला जाणार आहोत आता बोटिंग करायला. आणि वेण्णा लेकच्या नंतर मग हॉर्स रायडिंग आणि जे काही ॲक्टिव्हिटीज असतील ती करून आपण रिटर्न येणार आहोत. सो इथे महाबळेश्वरची एंट्री आहे, एंट्री पॉईंट. महाबळेश्वरमध्ये एंट्री करण्यासाठी इथे फीज घेतली जाते. एक पंचगणीमध्ये एंट्री करण्यासाठी फी असते स्टार्टिंगला, आणि ही 1 सेकंड महाबळेश्वरसाठी आहे. आम्ही हॉर्स रायडिंगला इथे आलेलो आहोत. सगळेजण हॉर्स रायडिंगला इथे बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अद्विता इथे अद्विता पाया पडते हॉर्स रायडिंगच्या अगोदर. हाय, राईड सुरू झालेली आहे. हॉर्स रायडिंग हॅलो करा. इथे राईड नंबर 2 हॉर्स रायडिंग. राईड नंबर 3 अडकलेली आहे मध्येच. हाय हाय हाय. अद्विता माझ्या सारखीच आहे खरंच. इथे राईड नंबर 4 आलेली आहे. हाय मनवी. हाय. आम्ही आलोय वेण्णा लेकला. वेण्णा लेक मध्ये आपण आता बोटिंग करतोय. आपली 3 बोट केल्या. अरे चुप ना येडे. एवढी एंड मध्ये बोलते, एंड मध्ये. ओके, तर आता आपण 3 बोटी हायर केल्यात. आपल्यापैकी 2 बोटी पुढे निघून गेल्यात आणि आमची सर्वात मागे 2 हेवी ड्युटी बसलेत ना आम्ही. त्यामुळे आता कुठे आलो आपण? वेण्णा लेक. बोल. वेण्णा लेक. ड्रॅगन वाली बोट बघ. ड्रॅगन वाली में पॅडल मारायला लागते. आणि इथे दादा आपल्याला हेल्प करते, ड्रायव्हर्स आपल्यासोबत. फिश असतात का याच्यामध्ये? तर आपण आता शॉर्ट राईड घेतली पब्लिक डिमांड वरून. मला लॉंग राईड हवी होती, पण शॉर्ट राईड आपल्याला करायला लागणार आहे. 600 पर बोट. 7 लोक अलाउड असतात त्याच्यात. आणि 1200ला लॉंग राईड. 1 hour. 1 hour नाही, हाफ आवर. सॉरी, 1 hour नाही, हाफ आवर. आणि अशी पॅडल बोट पण आहे. स्वतः मेहनत करा. आमची सेकंड बोट ही आहे. सेकंड बोट ही आमची फर्स्ट, आणि थर्ड बोट तिकडे आहे. हा, असे 3 बोटीत आम्ही 18 जण डिवाइड झालेलो आहोत. साप आहे. साप आहे. हाय करतायत. हॅलो. सो आपण ज्या राईडला बसलेलो आहोत, बोट राईडला, ती विथ राईड 600 रुपये आहे. 15 मिनिटं, आणि 6 जण अलाउड आहेत बोटीमध्ये. आणि विथ राईड येते आपल्याला. बाकीच्या पण आहेत. अर्धा तास आहे, 1 तास आहे, 2 तासाची राईड आहे. सो जसं टाईम वाढतो तसं पैसे पण वाढतात. 1200 पर्यंत आहे. आणि इथे पूर्ण कॅश सिस्टीम आहे. जीपे वगैरे ऑनलाईन जी पैसे आहेत ते चालत नाही. फक्त कॅशनेच इथे जे एंट्री आहे ती होते. आणि पूर्ण लेक हा एक्झॅक्ट जे आपलं हॉर्स राईड केलं, राईडच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. मनवी. संध्याकाळचं मस्त गर्दी वगैरे असते. छान असा वारा आहे, थंडी आहे. हॅलो. फायनली आलो सनसेट पॉइंटला, पण सनसेट होऊन गेलाय. पण तरी पण सनसेट होऊन गेलाय. मस्त व्ह्यू आहे. संध्याकाळ अशी म्हणजे
मुंबईला बघायला भेटत नाही अशी संध्याकाळ इथे चांगला. जाऊ दे, थोडं आम्हाला उशीर नाही झाला. काही मूर्ख लोकांनी गाड्या रस्त्यात अशा लावल्या होत्या ना, त्याचा बापाचा रस्ता असतो त्याच्यामुळे इतर म्हणजे आम्हाला बघायचं सनसेट, तुम्हाला नाही बघायचं. म्हणजे आपण कुठल्या टुरिस्ट स्पॉटवर जातो तर तिथे जाताना ऍटलीस्ट काय पार्किंग आहे तिथे तरी पार्क करा. जसं तुम्हाला बघायचं स्पॉट तसं दुसऱ्यांना पण बघायचं आहे ना.